मुसलमानाची ताकद नाही, नुसता वारकरी पाहिलं का लोक असे चहाचा कप घेऊन पुढे आले पाहिजे. वारकरीत काय नाही, एक संघ येतो इथं वारकऱ्याला कोणी गचुर धरतं, लोक हान 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 ले टाळं वाजवतोय, ले टाळं घोळतोय, हान हान वा. आणि वारकऱ्याला मारलं का वरून माहिती याचा का उद्या वर्ष श्राद्धाला टाळा वाजायला. इथून पुढं सगळ्या वारकऱ्याला विनंती, जो म्हणतो ना वारकऱ्याचा काकड्याचा आवाज कमी करा, त्याच्या वर्ष श्राद्धाला टाळ घेऊन उभा राहायचं नाही, महाराज अजिबात जायचं नाही. जो म्हणतो काकड्याचा आवाज कमी करा, भोंगा बंद करा, त्याच्या मैतीला टाळ पखवाट लावायची नाही. तू तुपली गौतमी पाटील लाव, काय नाता इकडं काकडा बंद पाडीतून वरून भाजण्याला म्हणतो टाळ घेऊन या, माझा बाप तुझा बाप घालायला गुन्हा निमियाला आहे का, आला सांगतो नाही आजपासून. आणि महाराज तुमचा काकडा बंद करणारे दुसऱ्या समाजाचे लोक नाहीत, आपल्याच समाजाचे लोक आहेत. शोकांतिक आहे महाराज, वरून टाळ्या वाजायला तुम्ही काकडा बंद करायला तुम्हीच शहाण्या हो वा. सावध राहिलं पाहिजे. आज एक आपण वारकरी या शब्दाखाली जर एकत्र आलो आणि ज्ञानोबरायच्या पताकेखाली जर एकत्र आलो तर वारकरी संप्रदाय काळालाही जिंकून घेऊ शकतो महाराज वा.